आजोबा आपलं काय बोलणं झालं लक्षात आहे ना तुमच्या? हो हो, आजपासूनच मी शोधाशोध सुरू करतो. माझी खात्री आहे महादेव दादाची गीता इथेच वाड्यात कुठेतरी असेल. चल शुभ्रा, निघूया आपण. अहो असं काय करताय? तुमची गीता नेहमी असते तिथेच असेल. इथेच असते तुमची गीता. मी इथेच ठेवली होती, खरंच सांगतेय. शुभ्रा, श्रीकृष्णाची शपथ, मी इथेच ठेवली होती. अहो माझी काही चूक नाहीये. हो मी खरं बोलतेय. शुभ्रा, आदिनाथ, झाली तयारी? तुम्ही या, मी तुळशीला नमस्कार करून येते. हां? श्रीराम. काही सापडताय का? माझं तर विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. वहिनी, अगं सापडेल काहीतरी मार्ग. तू डॉक्टरबाईंशी बोललीस का? ही सगळी पॅम्पलेट्स मी त्यांना दाखवली आहेत. मग काय म्हणाले आता? त्यांनी या सगळ्या इमेजेस त्यांच्या कम्प्युटरमध्ये स्कॅन करून ठेवल्या. त्या म्हणाल्या यात फक्त बिल्डिंग्स नाहीत, बऱ्याच गोष्टी आहेत. रस्ता आहे, गाड्या आहेत, अक्षरं आहेत, कंपनीचा लोगो आहे. आणि त्या म्हणाल्या अशी कुठली तरी गोष्ट आहे जी आपल्याकडनं दुर्लक्षित होते, ज्याची प्रथमेशला भीती वाटत असणार. पुढच्या काही सेशनमध्ये काही टेस्ट घेऊन आणि गेम्स थ्रू आपल्याला याचा अंदाज लागेल असं म्हणत होत्या. वहिनी,
आय थिंक डॉक्टरबाई म्हणतात ते बरोबर आहे. बघ ना, ह्या पॅम्फलेट्समध्ये आपल्याला बिल्डिंग्स प्रॉमिनंटली दिसत आहेत म्हणून आपण फक्त त्यांचाच विचार करतोय. पण अशा इतर अनेक गोष्टी आहेत ग की ज्याबद्दल एखाद्याला फोबिया असू शकतो, भीती असू शकते. आता हेच बघ ना, स्विमिंग पूल, पाण्याचा फोबिया असू शकतो एखाद्याला, किंवा गाड्या, रस्ता क्रॉस करण्याची भीती असू शकते, किंवा दादा म्हणाला तसं हाईट. इट कॅन बी एनिथिंग वहिनी. खूप गोष्टी आहेत ह्याच्यात. हा या माई. वसुधाताई, बरेच दिवस झाले मला इथे येऊन. आता 1-2-3 दिवसात मी घरी जायचं म्हणते. का हो माई, एवढी काय जायची घाई आहे? तसं नाही हो, पण घर सतत बंद आहे ना. मी अंगणात भाजी लावली, नाही तसे माझे शेजारी खूप चांगले आहेत हं. पण घर सतत मला हाक मारते हो. नाही माई, आता एवढ्यात तर तुम्ही जायचं नावच घेऊ नका. आता हा म्हणता घटस्थापना येईल, मग पुढे लगेच दिवाळी आहे. अरे बाबा. आणि जर मधल्या काळात आदी आणि शुभ्रानी मनावर घेतलं तर मग काय? मग काय, मला परत जायचं नावच काढायला नको. मग राहा की इथेच. नाहीतरी तिथे तुम्ही एकट्याच असताना आमच्या सगळ्यांबरोबर राहिला तर आम्हालाही आनंद होईल. काय झालं माई? माझी शुभ्रा खूप नशीबवान आहे. हो, अशी माणसं, असं घर मिळणं सहज शक्य नसतं, नशिबानच मिळतं. मला वाटतं माई, ह्या विषयावर आपली मतं आपण मांडलेली आहेत काय? असं ते एक विचारू? विचारा की. सुलेखाच्या मनात माझ्या शुभ्राविषयी काय अडी आहे हो? म्हणजे ती हे असं. आले, मी फोन बघते. आले. माझ्या शुभ्राचं या घरात सून म्हणून येणं हा निव्वळ योगायोग नाही. यामागे नक्की काहीतरी कारण आहे. आदिनाथ, काय झालंय का? तुम्ही रागावलात माझ्यावर? नाही. वाड्यावरनं निघाल्यापासून तुम्ही गप्प गप्पच आहात. प्रवासातही काही धड बोलला नाही. काय झालंय? काही गोष्टींचा अर्थ लागत नाहीये शुभ्रा. शुभ्रा, आपण वाड्यातून निघत असताना नेमकं काय झालं होतं? काय झालं होतं? तुला काय झालं होतं? मला काय झालं होतं? म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये? मला काही आठवत नाहीये. आदिनाथ, तुमची शपथ घेऊन सांगते, खरंच मला काही आठवत नाहीये हो. माझी काहीच चूक नाहीये. श्रीकृष्णाची शपथ. सांगा ना, काय झालं होतं मला? सोड ना, जाऊ दे. आपल्या दोघांनाही माहिती आहे की अशा काही गोष्टी घडतायत, जाणवतायत. आदिनाथ, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना? तुला त्रास होतोय शुभ्रा. तुला होतोय म्हणून मला होतोय. आणि आपल्या दोघांनाही यावर उपाय शोधायचे.
कुणा एकासाठी नाही, एकमेकांसाठी. प्रिया ऐक माझं, त्यात काही नाही आहे ग. बऱ्याचदा सीडी पाहिली आहे मी ती. साधी नॉर्मल कार्टून फिल्म आहे ती. हो वहिनी, पण यात काहीतरी असणार. अशी एखादी गोष्ट असणार जी बघून प्रथमेश घाबराघुबरा होतो आणि कदाचित त्या गोष्टीचा संबंध आपण बघितलेल्या पॅम्फलेट मधल्या एखाद्या गोष्टीशी असणार. मला ना कळतच नाही हे सगळं कुठे संपणार आहे आणि कधी संपणार आहे. देवानं प्रथमेश्वर जो काही अन्याय केलाय ना त्याला मी तोंड देतच होते. त्यात ह्यात आहे काहीतरी नवीन. वहिनी हे बघ, आता इमोशनली नाही इंटेलिजंटली विचार करायची वेळ आहे ही. आणि आपल्याला जर या गोष्टीचा छडा लागला तर प्रथमेशसाठी ते चांगलंच आहे ना. आणि तू त्याचा विचार कर, त्याला किती त्रास होत असेल. तो बिचारा सांगूही शकत नाही आपल्याला. किंवा तो परोपरीने काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला काही ते कळत नाही. म्हणूनच ते आता आपल्याला कळून घ्यावं लागेल आणि आपण तेच करतोय ना. वहिनी पाणी. पॅम्फलेट मध्ये स्विमिंग पूल होता. मे बी पाणी. पाणी. आई. हो हो आणते. माई घरी परत जायचं म्हणतायत. आम्हालाही म्हणाल्या त्या. पण मी म्हटलं त्यांना आणखीन थोडे दिवस राहा म्हणून. आम्हीही म्हणालो होतो, पण तिथलं घरही फार काळ बंद नाही ना ठेवता येणार आहे. बरं, मला एक सांगशील? काय? त्या दिवशी तुझ्यात आणि सुलेखात नेमकं काय बोलणं झालं रे? आई, तो विषय संपलाय ना आता. नाही संपलाय. माईंच्या मनात अजून सुलेखाबद्दल शंका आहे. त्यांनी बोलून दाखवलं तसं मला. तर सुलेखाच्या बद्दल माईंच्या मनात का शंका आहे? तिने एक मूर्खपणा केला बस, बाकी काही नाही. पण का? काय गरज काय होती तिला हा मूर्खपणा करायची? आई, मूर्खपणा कोणी गरज म्हणून करतं का? त्यावेळी त्या माणसाला आपण जे करतोय ना तेच बरोबर वाटतं आणि नंतर त्याला रिअलाइज होतं की आपण जे केलं ते चुकीचं होतं. म्हणजे तुझं म्हणणं असं की सुलेखाला हे रिअलाइज झालेलं आहे? ऑफकोर्स झालंय. दुसरं काही नाही रे, पण काळजी वाटते मला. तुझा आणि शुभ्राचा जोडा खरंच दृष्ट लागण्यासारखा आहे रे. म्हणून
झालं तुझं हसून. लग्नाला जातो मी द्वारकापुरा, लग्नाला जातो मी द्वारकापुरा. Will you shut your trap? माझ्या संग इंग्लिश मध्ये यस पेस करायचं नाही सांगून ठेवतोय. दात काढणं बंद करशील आता. दात काढायला तर शिल्लक कुठे आहेत? जवानी गेली, दातही गेले. या ठाण्या वाघाची शेळी झाली. यो काळ लय हरामीची रस आली. हसू नको तर काय करू? तुझ्या दोस्ताचा बा तुमचं लगीन करायला निघालाय. तुझं कन्यादान कोण करणार? म्या? कोण लागतो ग म्या तुझा? असू दे खुतर काय करू हिंदे. येडे पाखरागत तुझ्यावर प्रेम केलं. जे प्रेम एक बाप्या एका बाईवर करतो ते प्रेम, तेच प्रेमानं जिथं ठेवलंय ग मला. पण ते प्रेमाला आता काही अर्थ उरला नाही. आणि आज तूच मला सांगतेस तुझं लगीन ठरलंय म्हणून. तुझं बरोबर आहे सोपान, बरोबर आहे तुझं. काळ खूप हरामखोर चीज. तुझ्या प्रेमानंच आणलंय मला परत या जगात. कदाचित. आणि आपल्या प्रेमाची पूर्तता यातच आहे की ज्या कामासाठी आपण एवढं सगळं सोसलंय ते काम पूर्ण व्हायलाच हवं. प्रेम मीही केलं तुझ्यावर, करते. इतरांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात होतं. पण आपल्या प्रेमाचं रूपांतर विनाशात होणार आहे सोपान. विनाश. अख्ख्या शास्त्री कुळाचा विनाश. आणि तो झाला तरच आपलं प्रेम खरं. पण मग आता या अभिमानचं काय करणार आहेस? त्याला कसं टाळू तोच विचार करते. टाळायचं कशाला? टाक करून लगीन. सोपान. अभिमानशी लगीन म्हणजे त्याच्या चक्रम डोक्याशी लगीन, त्याच्या बाच्या पैशाशी लगीन, त्याच्या ताकदीशी लगीन. त्याच्या ताकदीची गरज आहे आपल्याला इंदू. विचार कर, कदाचित फायदाच आहे आपला यात. आणि तुझं लगीन झालं की मी बी येईन तुझ्या रुखवाता संगत. सुलेखाचा गरीब बिचारा सोपान आजोबा म्हणून. काय म्हणते?